आता फोन केलाय तुम्हाला सॉरी म्हणण्यासाठी। कसं आहे, जनरली मी एक कमिटमेंट केली तर ती पूर्ण करतोच। मी तुम्हाला कमिट केलं होतं मी तुम्हाला 6व्या दिवशी येऊन भेटीन, नाही येऊ शकलो। आय एम सॉरी, बट आय प्रॉमिस यू मी लवकरच येतोय तुम्हाला भेटायला। आणि एक गोष्ट वजलवर, तुम्ही जी चूक केलीत ती मी कधीच केली नसती। बाय। बाबा काय झालं? मी निघू का बाबा? चंदू जरा थांब, मी सगळ्यांना एकत्र भेटायचं म्हणून सांगितलं ना। सांगा ना बाबा। सगळ्यांना एकत्र भेटायचं म्हणून सांगितलंय मी। अजून शुभ्रा नाहीये, वसुधा नाहीये। आई ये ना लवकर। हो हो आले। बोलो ना शुभ्राला लवकर। शुभ्रा, शुभ्रा। हो आले। वसुधा। हा आलेच मी। हा आली का सगळी? तुझ्यासाठीच थांबलोय ग। कळलं। हा बरोबर। आज तुम्हाला सगळ्यांना इथे एकत्र का बोलवलं असा प्रश्न तुम्हाला पडला असेल। आज मला एक गोष्ट कळाली आहे जी शास्त्री कुटुंबाशी संबंधित आहे। आजपर्यंत ही गोष्ट का कळाली नाही वगैरे या गोष्टीवरती मला चर्चा नकोय, वाद नकोय, पण ती कळाली नाही हे खरं आहे। आज जर इथे बाबा असते तर ते बरं झालं असतं, म्हणजे त्यांच्या देखतच सगळ्या गोष्टी उघड झाल्या असत्या। पण एका अर्थी ते इथे नाहीये, हे बरंच झालंय। बाबा काय झालंय? काय कोणाचं काही चुकलंय का? बाबा काय काय नक्की? जी गोष्ट मला कळाली, पण मला ती कळाली असं मी कोणालाही सांगितलं नाही। वसुधा, अगदी तुला सुद्धा नाही। पण आज मात्र हद्द झाली आहे म्हणून मला सांगणं भाग पडतंय। तुम्ही सगळ्यांनी ती गोष्ट ऐकावी आणि कोणाचेही कसलेही गैरसमज होऊ नयेत म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना एकत्र बोलवलंय। आज सकाळी मला काही पेपर्स मिळालेत। कसले पेपर्स आहेत बाबा हे? वाड्यासंबंधी। वाड्याचे पेपर्स? हे सगळे पेपर्स एकच गोष्ट दर्शवत आहेत की आपला वाडा बांधून पुढच्या महिन्यात 150 वर्ष पूर्ण होत आहेत। वाव! अहो काय तुम्ही जीव अर्धा केलात माझा। बाबा बाबा अजून धडधडतंय। मला वाटलं की आणखी एखादा यशवंत सरंजामे वाडा विकत घ्यायला आला की काय। असो, पण तुमच्या सगळ्यांच्या भयचकित एक्सप्रेशन्स वरून मी अभिनय चांगला करू शकतो हे मला कळलं। तर आता 150 वर्षानिमित्त आपण सगळ्यांनी काय करायचं हे ठरवायचं। बाबा आपला वाडा इतका जुना आहे? नाही, खरं म्हणशील ना तर मला सुद्धा याची जाणीव आत्ता झाली। नाही म्हणजे जुना हे मला माहिती होतं, पण इतका जुना हे नव्हतं माहिती। अहो असणारच एवढा जुना।
4 पिढ्या शास्त्र्यांच्या पाहिल्यात ना त्या वाड्याने. वाव, आत्ता मला कळलं आजोबा वाड्याविषयी इतकं भरभरून का बोलत असतात. बाबा जेव्हा वाड्याविषयी बोलतात ना, खरं म्हणजे ते वाडा असं म्हणतच नाही. त्यांच्या दृष्टीने तो एक त्यांचा तो बुजुर्ग नातेवाईक आहे. कधी कधी असं वाटतं, शाळेमध्ये मुलांना निबंध असतात ना, म्हणजे आत्मवृत्त वगैरे वगैरे, वाड्यामध्ये कधी असं शांतपणे बसलं ना की मलाही कधी कधी जाणवतं, समजा हा वाडा प्रत्यक्ष असं बोलायला लागला, खरं काय बोलेल आणि किती बोलेल. 150 वर्षाच्या आठवणी. बाप रे, विचार करा ना, आजोबांकडे किती आठवणी असतील वाड्याच्या. सांगता सांगता दिवस रात्र कमी पडतील. बाबा, तुम्ही आजोबांना सांगितलंय? नाही सांगितलं अजून. आज सकाळीच कळलंय ना, सांगितलं नंतर. 1 मिनिट बाबा, तुम्ही आजोबांना काहीच सांगू नका. आपण आजोबांना सरप्राईज देऊया. ग्रेट. पण पण काय करायचं? बाबा, मला असं वाटतं की आपण एक गेट टुगेदर करूया. ते तर करायचंच रे, पण त्यात वेगळं असं काय करायचं? मला तर इतकंच वाटतंय की त्या वाड्यासाठी तो दिवस किती महत्वाचा असेल. शास्त्र्यांची अंगा खांद्यावर खेळवलेली प्रत्येक पिढी त्या दिवशी त्याच्या समोर असेल. यस, ठरलं. मग आजपासून प्रत्येकाने विचार करा की काय करता येईल. पण तो दिवस काहीही करून बाबांच्या आणि वाड्याच्या संस्मरणात राहायला पाहिजे. बरं झालं कुसुमात्या नाही आता. हे आई, तू कुसुमात्याला सांगू नकोस हा. तिला सांगितलं पाहिजे शेवटी. बघा, सरप्राईजचा अर्थ मला कळतो. तू आधी आजोबांना जाऊन सांगशील मला. काही झालं तरी परमेश्वर आणि सरंजामे मुंबईत येता कामा नाहीत. तुम्ही काही करा, सर्वात पहिल्यांदा त्यांना तिथून हलवा. पण इतक्यात तरी मला ते मुंबईत नको आहेत. राईट. मालक, प्रथमेश कसा आहे रे? ताप आहे अजून थोडासा. पण मालक, आता तुम्ही झोपा. मी आहे ना त्याच्यासोबत. तू जाऊन झोप, मला झोप येत नाही. मालक, ते मनीषाची आई येऊन गेल्यापासून मी बघतोय तुम्ही फारच अस्वस्थ दिसता. कसला विचार करताय एवढा? तेच तेच प्रश्न मनात घोळतायत विष्णू. विष्णू, मनाला पडलेले प्रश्न इतके संभ्रमात टाकणारे आणि गुंतागुंतीचे आहेत की झोपच येत नाही. कानांवर विश्वास ठेवायचा, डोळ्यांवर की बुद्धीवर, याचा गोंधळ उडालाय पार. सोपान काकांवर विश्वास ठेवणं शक्य नाही, आणि जे कानांनी ऐकलं, डोळ्यांनी पाहिलं, ते बुद्धीला पटत नाही. श्रीराम श्रीराम. विष्णू, राधाला प्रथमेशनी आई म्हणून न ओळखणं जेवढं बुचकळ्यात पाडणारं आहे, तेवढंच गूढ मनीषाच्या आईला ओळखून बिलगणं आहे. बघ हा विष्णू, हे कोड किती गोंधळात टाकणारं आहे ते. प्रथमेशनी मनीषाच्या आईला बिलगणं
याचा अर्थ आपण असा गृहीत धरू शकतो की प्रथमेशचा गतजन्म हा मनीषाचा असावा. तसं जर असेल तर तो शुभ्राला पार्वती म्हणून का ओळखतो? तो भुयाराजवळ का जातो? काल मनीषाची आई प्रथमच वाड्यावर आली, मग मनीषाचा काय संबंध? नाही का? हा झाला एक भाग. दुसरा भाग असा की प्रथमेशचा मागचा जन्म शास्त्रांशी संबंधित आहे असं आपण गृहीत धरलं, तर त्याने मनीषाच्या आईला का ओळखावं? मनीषाच्या आईचा आणि शास्त्र्यांचा कधीच संबंध आलेला नाही. माझ्या स्मरणशक्तीप्रमाणे शुभ्राला 3 चेहऱ्यांचे भास होतात. गोदा, मनीषा आणि प्रथमेश. याचाच अर्थ असा की प्रथमेशचा गोदा आणि मनीषाशी संबंध आहे. शुभ्रा हा पार्वती वहिनीचा पुनर्जन्म असेल तर प्रथमेश हा गोदाचा पुनर्जन्म असणं स्वाभाविक आहे. पण जर प्रथमेश मनीषाच्या आईला ओळख दाखवतो, याचा अर्थ प्रथमेशचा गतजन्म मनीषा असू शकेल. आणि विष्णू याचा अर्थ असा की गोदाचा पुनर्जन्म मनीषा आणि प्रथमेश हा मनीषाचा पुनर्जन्म असेल. याचा अर्थ विष्णू प्रथमेश हा गोदाचा दुसरा पुनर्जन्म आहे. बरोबर आहे विष्णू, प्रथमेश हा गोदाचा दुसरा पुनर्जन्म आहे. श्रीराम श्रीराम. प्रथमेश हा गोदाचा दुसरा पुनर्जन्म आहे. पण मग विष्णू मनीषाच्या आईच्या सांगण्याप्रमाणे मनीषाचा मृत्यू जर पाण्यात बुडून वयाच्या 11व्या वर्षी झाला असेल आणि जर त्या मृत्यूला कारणीभूत सुलेखा असेल तर मग गोदा, मनीषा आणि प्रथमेश या त्रिकोणाशी सुलेखाचा काय संबंध? बोला आधी. सुलेखा, तुला कोणाचा फोन आला होता? कोणाचा म्हणजे कोणाचा? इन्क्वायरीसाठी कोणाचा फोन आला होता का तुला? कशाबद्दल? तू काय बोलतोयस? हे बघ सुलेखा, मला असं वाटतंय की आपला जो पुण्याचा इस्टेट एजंट होता ना, तो फ्रॉड होता. म्हणजे? भाईचा एक मित्र आहे पुण्यात, त्याने एका एजंट थ्रू त्याची जागा भाड्याने दिली आणि त्या एजंटने त्याचे पैसे थकवले. म्हणून भाईच्याच मदतीने तो पोलीस केस करणार आहे. आणि मला असं वाटतं की आपला जो एजंट आहे तो हाच आहे. कशावरून? कोणास ठाऊक. भीती वाटते, कदाचित आपण अडकू. आधी वे काय झालंय, कसं झालंय यावर आपण नंतर बोलू, पण तू सावध राहा. मी त्या एजंटला फोन करण्याचा प्रयत्न करतोय, पण तो माझा फोन उचलत नाहीये. बहुतेक तो अडकला असणार. मी आता फोन ठेवतो, आपण नंतर बोलू.
यू टेक केअर. बाय. आधी कोण आहे? पोलीस. कोण? पोलीस. हे सगळं काय चाललंय? हॅलो, मी तुमच्याशी बोलतेय. हे सगळं काय चाललंय? हा, गेला तासभर मी बाहेर बसून आहे. मला चौकशीसाठी बोलवलंय ना इथे. अरे पण चौकशी कसली हे कोणी सांगतच नाहीये. तुम्हाला काय वाटलं मला इतर कामं नाहीयेत? हा, उगाच वेळ फुकट जातोय माझा. इतरही भरपूर कामं आहेत माझ्याकडे. कामं आम्हालाही बरीच आहेत मॅडम. तुम्ही तुमचं काम केलं, आता आम्हाला आमची करू द्या. काय काय कामं केली मी? हा, मलाही कळू दे ना मी काय केलंय ते. कळेल. कळेल म्हणजे कधी कळेल? हा, आता कळेल? साहेब आले की सगळं कळेल. कोण साहेब? आणि कधी येणार तुमचे साहेब? काय नाव त्यांचं? हा, त्यांना म्हणावं मॅनर्स म्हणून काही असतात की नाही? पोलीस दलात म्हणून हुकुमशाही नाही चालणार तुमची. ऐकताय ना? हो, मी तुमच्याशी बोलते. कधी येणार तुमचे साहेब? त्यांची वेळ झाली की ती येतील. अच्छा, म्हणजे अजून आलेच नाही. वा, व्हेरी गुड. तुम्ही त्यांना फोन लावा. फोन लावा. मी बोलते त्यांच्याशी. फोन लावा. मला या असल्या फालतू गोष्टींसाठी वेळ नाहीये. आणि तुमच्या साहेबांना जर माझ्यासाठी वेळ नसेल ना तर मलाही वेळ नाहीये त्यांच्यासाठी. या सगळ्या प्रकाराविरुद्ध मी अब्रू नुकसानीचा दावा करू शकते तुमच्यावर. कळलं? हो मॅडम, तुम्ही शांत हो. मी जरा फोन लावून देतो, त्यांना सांगा काय ते. हे घ्या, फोन लागलाय. हॅलो. हे बघा साहेब, तुम्ही कोण असाल मला माहित नाही, पण तुमच्या ऑर्डरवरून मला इथे बोलवलं गेलंय असं सांगतायत. माझ्या एकाही प्रश्नाचं मला इथे उत्तर मिळालेलं नाहीये. असं 1 तास अख्खा फुकट गेलाय माझा. तुमच्यासाठी आहे की नाही माहित नाही, पण माझ्यासाठी वेळ खूप महत्वाचा आहे. हॅलो हॅलो. आमच्यासाठी सुद्धा वेळ खूप महत्वाचा आहे मॅडम. म्हणूनच योग्य वेळ येण्याची वाट बघतो आम्ही.